हॅलो हॅलो मॅडम, तुम्ही माल हवाय म्हणून कॉल केला होतात ना? हां, काय म्हणालात? तुम्ही माल हवाय म्हणून कॉल केला होतात ना? हो, आम्हीच फोन केला होता. मग माल रेडी आहे, कधी येत आहे घ्यायला? एका तासाभरात येतो आम्ही. ठीक आहे, चालेल, या. वहिनी, हा सगळा काय प्रकार आहे? कोण आहे हा माणूस? आपण कसला माल याच्याकडनं घेणार आहोत? काय चाललंय? सगळं कन्फ्युजन होतं मला. हो हो शिल्पी, मी तुला सगळं सांगते, पण आता तिथे गेल्यावर याविषयी कुणाशीही काही बोलायचं नाही. अशी का वागते ही? कोण आहे हा माणूस नक्की? काय लपवून ठेवते ही? अरे संजू, केक तर एकदम टेस्टी आहे आणि मला पण हा ड्रेस खूप आवडलाय. थँक्यू. हो, येतो हो, तुमच्याकडे पण येतो. अरे रेडी, क्या बात आहे. विद्युत, तू पण रेडी? बर, मी काय म्हणतो, वहिनी कुठे? वहिनींना पटकन बोलवा. माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये. मी त्यांच्याकडून राखी बांधून घ्यायला आलोय. मला अजून 4 ठिकाणी जायचंय. ओके, पटकन बोलव. एवढे राख्या कोणी बांधल्या? अख्ख्या सोसायटीच्या बायकांनी बांधल्या वाटतं तुला? अरे मग माझ्या मानलेल्या बहिणी आहेत. बाहेर गेली तुझी बहिणी? वहिनी बाहेर गेल्यात? अरे बापरे, सणासुदीच्या दिवशी वहिनी कधीपासून बाहेर जायला लागल्या? अरे फक्त ताईच नाही, शिल्पी सुद्धा तिच्यासोबत गेली आहे. दोघी सणाच्या दिवशी काम करतायत. बघ कसे सिन्सिअर आहेत. कसलं काम? खूप बोर होतंय. आपण सगळे पत्ते खेळूया का? चुप रे. मी तेच म्हणणार होतो, असं कसं काय पत्ते खेळायचे? अगं, आपल्या आईकडनं काहीतरी शिकायला हवं आपण. मी जातो, जरा साईट व्हिजिट करून येतो. मी एक काम करून येतो तेवढ्यात. बरं श्रेयस, मी काय म्हणतो, मी पण येऊ तुझ्यासोबत? हा चल ना. क्लायंट येणार नाहीये, साईट व्हिजिट आपलीच आहे, आपलंच राज्य. दॅट्स ग्रेट यार. आपली एक लॉंग ड्राईव्ह पण होऊन जाईल. पण सगळ्यात आधी आपण जाताना टपरीवर थांबायचं, मस्तपैकी कडक चहा मारूया. ओके, चल ठीक आहे, तेही करू. पटकन. नाही, तू खेळ पोरांबरोबर, त्यांना सांभाळ, गडी कोण नाहीये. आम्ही येतो. चल. बाय संजू, बाय तू. वहिनी, काय चाललंय हे सगळं? अगं, सणासुदीच्या दिवशी आपण घरी बसायचं सोडून इकडे का आलोय? अगं, सणापेक्षा पण खूप महत्वाचं काम आहे. म्हणजे? तुझ्या डीलरशी बोलली होतीस ना फोनवर, त्याला इथे भेटायला आलोय आपण. हे बघ, झालं आपलं काम. हा इथे काय करतोय बहिणी? पण माझा अंदाज मात्र खरा ठरला. हॅलो. हा, पोचलोय मी. कुठे आहे तुमचं ऑफिस? अहो, माझं ऑफिस नाही, माझं दुकान आहे. मी दुकानातच बसलोय. दुकान? बरं, काय आहे तुमच्या दुकानाचं नाव? सुंदर रद्दीवाला. काय चालू आहे? आणि शिल्पी या रद्दीवाल्याबरोबर कसला डील करतेय? आम्ही इथे ना रद्दीवाल्याबरोबर डील करायला आलो नाहीये. आम्ही तुला पकडण्यासाठी सापळा रचला होता. तुला काय वाटलं? तू शिल्पीचा फोन टॅप केलं तर आम्हाला कळणार नाही म्हणून? आता जे काही बोलायचंय, जे काही एक्सप्लेनेशन द्यायचंय, जे काही सांगायचंय ना, ते पोलिसांना सांगायचं. कारण आम्ही रचलेल्या सापळ्यात तू फसलायस आणि आम्ही तुला पकडलंय. कळलं? काय असतोयस तू? तुम्हाला काय वाटलं? तुम्ही खूप मोठ्या डिटेक्टिव्ह झालात का? तुम्ही याचा ट्रॅप रचाल आणि मी त्यात अलगद येऊन सापडेल.
मी जर तुझा फोन टॅप करू शकतो तर तुम्ही इथं कोणाला भेटायला आलाय याची माहिती मी काढूच शकतो ना. तुम्ही रद्दीवाल्याबरोबर डील करणार नाहीये हे मला माहिती होतं आणि हे इथं काय चाललंय याचीच क्युरिओसिटी होती मला, म्हणून मी इथं आलोय. आणि तसेही शिल्पीला भेटून खूप दिवस झालेत ना मला. आय सो मिस्ड यू शिल्पी. माझ्या डार्लिंग शिल्पीला भेटायला तर यायलाच पाहिजे ना. विक्रम तुला किती वेळा सांगायचं रे, हे सगळं संपलंय आता. शिल्पी ही सगळी माझी परिस्थिती नाही तुझ्यामुळे झाली आहे. मी तुझ्यावर मनापासून प्रेम केलं, त्या बदल्यात तू काय केलं? काय केलंस? सोड माझा हात, सोड विक्रम प्लीज. अरे सोड म्हणते ना, तिचा हात करा. अरे निदान तिची अवस्था बघ, ती प्रेग्नंट आहे. या अवस्थेत तू असं करतोस? आय डोंट केअर. आणि तू काय हिला प्रोटेक्ट करायला आली आहेस इथे? मग आता हिच्याबरोबर तू पण चल. आम्ही तुझ्या बरोबर कुठे येणार नाही आहोत, कळलं तुला? तुम्हाला यावंच लागेल, नंतर हे लोक तुमची काय परिस्थिती करतील ना याची रिस्पॉन्सिबिलिटी मी नाही घेणार. सो मुकाट्याने चला. थांब, आम्ही तुझ्या बरोबर येतो, पण तू शिल्पीला त्रास द्यायचा नाहीये, कळलं? ओके, चला इकडे, चला तिकडे. चला पटपट, वेळ नाहीये माझ्याकडे. गाडीत बसा. गाडीत बसा. विक्रम, हे सगळं करून काय साध्य करणार आहेस तू? मला काही सांगू नका, गप्प गाडीत बसा. माझी माणसं आली ना तर काय होईल सांगता येत नाही, आणि तुम्हाला इथे वाचवायला कोणी येणार नाहीये. अरे प्रेम करतोस ना तिच्यावर, कसा आहेस तू? तिच्या ह्या अवस्थेत तरी असं नको करूस तू. शिल्पीचं आणि माझं रिलेशन ज्यामुळे तुटलं ना त्याच्याबद्दल मला झिरो फिलिंग्स आहेत, झिरो. त्यामुळे गाडीत बसा. एकदा सांगितलेलं तुला नाही बसणार, कळत नाही का तुला? गाडीत बसा. नाही बसणार. नाहीतर मला तुम्हाला जबरदस्तीने गाडीत बसवायला लागेल. नाही बसणार. अरे विक्रम, जोपर्यंत यांचे भाऊ जिवंत आहेत ना तोपर्यंत यांच्यावर डोळे वर करून बघायचं नाही, कळलं? ताई तुम्ही मागे व्हा, तुमच्याशी मी नंतर बोलतो, आधी याच्याशी बोलतो. दादा, बरं झालं. याचं काय करायचं आता? त्याचं काय करायचं माझ्यावर सोड आता. याला घेऊन जातो पोलीस स्टेशनला. आता जबानी पण हाच देईल आणि गाडी पण हा चालवेल. ए भामट्या विक्रम, चल. चल बस गाडी, चल बस गाडीत. तर बस सिद्धी. वहिनी तुम्ही राखी रेडी ठेवा, घरी आल्यावर मी राखी बांधतो. ओके, आलोच. चल. काय सगळं? अरे पण तुम्ही लोक इकडे कसे काय अचानक? महत्वाचं काम आहे असं सांगून ऐन सणाच्या वेळेला ताई जेव्हा बाहेर पडली ना तेव्हाच मला डाऊट आला. मी सगळे डॉट कनेक्ट करायला लागलो. काहीतरी असलंच महत्वाचं काम असल्याशिवाय ताई आपल्या प्रेग्नेंट नंदीला घेऊन बाहेर पडणार नाही याची खात्री होती मला. आणि म्हणून आम्ही सुद्धा घरात काहीतरी सांगितलं आणि बाहेर पडलो. काय चाललंय सगळं अश्विनी? इतकी रेस, इतकी डेअरिंग करायची काय गरज होती? तुला माहिती आहे हा विक्रम काय लायकीचा आहे, कुठल्या थराला जाऊ शकतो तू? हे जे काय तू आम्हाला न सांगता केलंच मला अजिबात पटलेलं नाहीये. आणि शिल्पी तू या अशा अवस्थेत तुला ही डेअरिंग करायला कोणी सांगितलं? तुला काय झालं असतं तर? विद्युत ऐक ना, मी सांगितलंय, माझ्या सांगण्यावरनं ती इथे आली. याचाच मला जास्त राग आलाय, समजलं तुला? सॉरी हो, परत असं नाही करणार मी. हो बरोबर, सॉरी बोलायचं, आणि पुढे अशी काय वेळ आली का परत असंच वागायचं. ऐक ना दादा, सॉरी म्हणते ना ती, आता झालीये चूक. आणि मला
माझी ओवाळणी म्हणून तू तिला माफ करून टाक. दॅट्स इट. बस. बरं आहे तुमचं राखीची ओवाळणी. आता माफ करतोय, पण याच्या पुढे असं वागायचं नाही. आधी सांगून ठेवतो तुम्हा दोघींनाही. प्रॉमिस. प्रॉमिस. आणि शिल्पी, ही राखी ना नुसती हाताची शोभा वाढवायला नाहीये. तुझा भाऊ तुझ्या पाठीशी उभा आहे खंबीरपणे, तुला प्रोटेक्ट करायला आणि नेहमी राहील. आणि हो ताई, एक लक्षात ठेवा, मला माहिती आहे माझी बहीण सुपर वुमन आहे ती, पण तिच्या रक्षणासाठी आहे ना तिचा भाऊ कुठेही आणि कधीही पोचू शकतो. चला आता तुमचं रक्षाबंधन डेअरिंग कॉन्टेस्ट संपली असेल तर जाऊया घरी, चहा पिऊया मस्त गरम गरम. केलं माफ त्याने तुला. चला आता. सर, या फाईल्सवर तुमचे सह्या हव्यात. सर, यावर तुमचे सह्या हव्यात. सर, अरे काय आहे, नाही करायच्यात मला सह्या. माझा इतका इन्सल्ट आजपर्यंत कधीच झालेला नाहीये. सोडणार नाही मी यांच्यातल्या कोणालाच. मी नाही सोडणार यांना. मी नाही सोडणार. या सगळ्याचा मी बदला घेणार. बदला घेणार मी. आई पण ना आता ही छान इव्हेंटला चाललीये आणि डब्बा घेऊन चालली. तिकडे किती चांगलं खायला असतं, तिकडचंच खायचं ना. हो खरं आहे, पण ती इव्हेंटला चालली आहे हीच खूप मोठी गोष्ट आहे असं मला वाटतंय. बरं झालं जेनिफरने परस्पर इव्हेंट घेऊन टाकला, नाही तर काही खरं नव्हतं. मला ना ग आवडेल आईने इव्हेंट्स केले तर. हो ग, मलाही आवडेल खरं तर. मला तर असं वाटतं ना आपण तिला न सांगताच अशा ऑफर्स घेऊनच टाकल्या पाहिजेत. बरोबर आहे. तसं नाही रे. अरे मग असं कसं ती ऐकेल का? अरे आली बघ. आई कसली गोड दिसतेस ग तू. अश्विनी, अगं किती सुंदर दिसायचं माणसाने, अति सुंदर. एक मिनिट. तुम्ही दोघे हसताय काय? हसताय काय? अहो काय करताय? तू कुठे? अहो तिला. मयू. अरे अगं इकडे बघ ना. आता काय दिवसभर आठवण आली का फोटो बघीन ना. किती सुंदर दिसावं. अहो पुरे. अगं काय म्हणजे पुरे कसं? आई तू इतकी सुंदर दिसतेस ना की असं वाटते तू मोठ्या पार्लर मधून रेडी होऊन आलीस. खरं सांगू का, मिसेस इंडियामध्ये आम्हाला जे ग्रूमिंग सेशन शिकवलं होतं ना त्याचाच फायदा झालाय. आय लव्ह मिसेस इंडिया. दरवर्षी जात जा. पण आई ही पिशवी घेऊन जाणार आहेस? हो अगं, कारण नंतर मी पार्लर मध्ये जाणार आहे तर चेंज करायला साडी घेतली यात. वहिनी आज इव्हेंट आहे, इतकी दगदग होणार आहे तर नको जाऊस ना पार्लरला. जेनी सगळं सांभाळेल. अगं दगदग कसली, मला इथे घ्यायला गाडी येणार आहे आणि पार्लर मध्ये पण गाडीच सोडणार आहे त्यांची. काय वाट आहे माझ्या बायकाची. गाडी येणार आहे ना, ही पिशवी गाडीत ठेवायची. ओके. आणि यात चपाती भाजी आणि चिवडा आहे, जेव्हा जेव्हा भूक लागेल खाऊन घे. थँक्यू. शिल्पी, आई बाबा आल्यावर ना त्यांना जेवायला दे वेळेवर आणि त्यांची औषधं सुद्धा घ्यायला सांग. आणि तू सुद्धा वेळेवर जेव. आणि 4 वाजले की एक लाडू खा, कळलं? हो ग हो. निघूया. ऑल द बेस्ट. थँक्यू शिल्पी. चला जेवीन वेळेवर. त्यांना पण सांग. बाय बाय, काळजी घे. बाय. चला आमचेही काम धंदे आहेत, आम्हाला जायला हवं. दादा हा. तुम्ही दोघंही घरासाठी किती कष्ट करताय. मलाही घरासाठी काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करावं असं वाटतं रे. बरोबर आहे तुझं. यू शुड कॉन्ट्रीब्यूट. मी सांगतो तुला काय करायचं. सांगू? हो. स्वतःची काळजी घ्यायची, या बाळाची काळजी घ्यायची आणि कुठल्याही गोष्टीचं टेन्शन नाही घ्यायचं. हे घर सांभाळायला मी आणि अश्विनी समर्थ आहोत. कळलं का? फोन लाव. सर हो जाऊ दे ना, एवढं सर्व परत झाल्यावर कशाला आता. तू
मला शिकवणार का रे? तुझ्यासारखे 56 उभे करीन मी इथे. तुला जे काम सांगितलं ना ते कर. चल फोन कर. हो. हॅलो. हॅलो मॅडम, माझ्याकडे तुमच्या बिझनेससाठी एक ऑफर आहे. तुम्ही इंटरेस्टेड आहात का? नाही, मी आता कुठल्याही ऑफरमध्ये इंटरेस्टेड नाहीये. तुम्हाला जे काही डील करायचं असेल ते अश्विनी वाघमारेंसोबत करा. ओके. काय झालं? सर फोन कट केला त्यांनी. अरे मग परत कर. कर परत. हो हो, लावतो. हॅलो. हॅलो. हे बघा, मी आत्ताच सांगितलं ना तुम्हाला, मला खरंच कुठल्याही डीलमध्ये इंटरेस्ट नाहीये. तुम्हाला जे काही करायचं असेल, जे काही बोलायचं असेल ते प्लीज तुम्ही अश्विनी वाघमारेंसोबत बोलून घ्या. ओके. हो मॅडम, माझं ऐकून तरी घ्या ना. तुमच्यासाठी एक आमच्याकडे ऑफर आहे, एकदम बेस्ट आहे. मी 300 प्रोडक्टची ऑर्डर आता लगेच द्यायला तयार आहे. नाही, मला कुठलीही डील करायची नाहीये. तुम्हाला जे काही बोलायचं असेल ते प्लीज तुम्ही अश्विनी वाघमारेंसोबत बोलून घ्या. ओके. सर फोन. ही शिल्पी अशी नाही ऐकणार. मलाच काहीतरी मोठं करायला लागेल. कशा झाला अश्विनी इव्हेंट्स? अगं काय सांगू, खरंच खूप मजा आली. म्हणजे इतकी प्रोफेशनल लोक होती ना तिथे. वॅनिटी व्हॅन होती आणि आम्ही जेव्हा स्टेजवर बसलो ना तेव्हा सतत पाणी विचारत होते, तुम्हाला काही खायला हवंय, काही नकोय, हे पण बघत होते. खरंच. ए, त्यांनी तुला कारने ड्रॉप केलं का ग? अगं हो, ते तर सांगायचंच राहिलं. इतकी मस्त गाडी होती ना, विचारही करू शकत ते. आणि हो अगं, आठवडाभर काम करून जेवढे आपण पार्लरमध्ये पैसे कमवतो ना तेवढे मी 1 तासात कमवले. चांगलं आहे ना. तू एक काम कर, आता हे पैसे घे आणि शॉपिंगला जा मस्त. काही काय अगं, मी हे आपल्या पार्लरच्या गल्ल्यात जमा करणार. नाही हा अश्विनी, हे तुझे पर्सनल पैसे आहेत. हे पैसे आपल्या दोघींचे आहेत. आपल्या दोघींचे म्हणजे आपल्या पार्लरचे आहेत. ओके, पण आत्ता जेवढं जेवढं पॉसिबल होईल ना त्या इव्हेंटसाठी ना मी तुझं नाव रेकमेंड करणार आहे. आपला बिझनेस ग्रो व्हायला ह्याचा फायदाच होईल ना. ओके, आणि तू ना सगळे इव्हेंट्स घे, इथलं सगळं मी मॅनेज करेन. हो ग, म्हणजे वीकेंडला तरी नक्कीच घेऊ शकते मी. हो ना. येस. कुणीतरी आलं वाटतं. हां या. अश्विनीताई, मला तुमच्याशी जरा बोलायचंय. बोला ना. मला तुमच्या पार्लरमध्ये ना ग्रूमिंगचा कोर्स करायचा आहे. नाही हो, मी असं काही शिकवत नाही. आणि मग घ्या ना, मला तुमच्याकडून शिकायला खूप आवडेल. अहो, त्यासाठी मला आधी ट्रेनिंगचा कोर्स करावा लागेल, जो मी केलेला नाहीये. आणि तुम्ही जरी माझ्याकडे शिकलात तरी त्या गोष्टीचा वापर तुम्ही बाहेर जाऊन करू शकत नाही, कारण मी तुम्हाला सर्टिफिकेट नाही देऊ शकत. त्यामुळे तुम्ही इथे पैसे भरून जरी कोर्स केला तरी त्याचा तुम्हाला काहीही उपयोग होणार नाही. ओके, पण बाहेर ते कोर्स फार महाग असतात. तुम्ही स्टार्ट करा ना. बाहेर पैसे देण्यापेक्षा मी तुमच्याकडे नक्कीच येईन. खरंच थँक्स, तुम्ही एवढा विचार केला त्याबद्दल. पण मी जेव्हा असं काही करेन तेव्हा तुम्हाला नक्की कळवेन. तुम्ही तुमचा नंबर जेनीकडे देऊन जा. थँक्यू. अश्विनी, बिझनेस एक्सपान्शनसाठी एक नवीन आयडिया.